नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की माझ्या लग्नातल्या साड्या म्हणजे अगदी एंगेजमेंटची, हळदीची, तांदळाची आणि वरातीची कोणती साडी होती माझी, त्याचे ब्लाउज वगैरे कसे स्टिच केलेले आहेत, तर हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबत त्या साड्यांच्या आठवणी सुद्धा। तर चला बघूयात हा व्हिडिओ आणि पूर्ण आपला व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला यामधली साडी कोणती जास्त आवडली मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। तर चला बघूयात हा व्हिडिओ। मंडळी, बायकांचा साडी म्हणजे हा आवडता विषय असतो आणि तसंच माझा सुद्धा आहे। आता माझ्या साड्यांचं मी आठवणी पण सांगते। तर पहिल्यांदा मी तुम्हाला माझी साडी दाखवते, जी एंगेजमेंटची साडी आहे आणि जी साडी तुम्ही बघितलेली आहे पहिल्या एका व्हिडिओमध्ये, जे वटपौर्णिमेसाठी जे मी शूटिंग केलं होतं तर त्याच्यामध्ये मी ही साडी वेअर केली होती आणि इतकी हेवी साडी आहे ना ही, तुम्ही बघाल तर हे बघा अशा पद्धतीची ही साडी आहे आणि ही साडी आता फोल्ड झाली कारण एंगेजमेंटला लग्नाला 10 वर्ष होऊन गेले पण साडी अजूनही धुतलेली नाही, कारण मी साडी ही जवळपास 3 ते 4 वेळाच ही साडी घातलेली आहे। पण ही साडी इतकी हेवी आहे पण लुक इतका भारी देते, तर मला ही साडी ना खरंच खूप खूप आवडते। या साडीमधला सर्वात जास्त मला याचा कलर आणि याचं डिझायनिंग जास्त आवडतं। बघा हे जे कॉम्बिनेशन आहे ना साडीवरती, जे वर्क केलेलं आहे, शिवाय डायमंड आहे आणि त्याच्यामध्ये हा पर्पल कलर आहे बघा मिक्स, ते खूप छान दिसतं। डिझायनिंग सुद्धा तुम्ही बघाल, हे पदराचा भाग आहे आणि अशा पद्धतीची ही साडी आहे बघा। हा पदरच आहे, पूर्ण पूर्ण भरगच्च साडी आहे आणि पूर्ण डायमंड असल्यामुळे ही खूप हेवी झालेली मला साडी। आता ही साडी घेताना मी नव्हते गेले। आपल्याकडे कसं असतं की नवरा नवरीच्या लग्नाचा बसता किंवा एंगेजमेंटच्या जे साड्या वगैरे घ्यायच्या असतात ना, तर त्यावेळेस आपल्या घरातली लोक जातात आणि मुलगी पण जाते त्यांच्यासोबत, पण मी नव्हते गेले कारण माझा जो बस्ता आहे किंवा ह्या साड्या आहेत त्या मुंबईला काढल्या होत्या आणि माझं शिक्षण त्यावेळेस गावी चालू होतं, त्यामुळे मग मी आले नव्हते। आणि हे बघा ही अशा पद्धतीची साडी, हे पॅटर्न तुम्ही बघाल ना, असं हा वेल म्हणजे जे ज्वेलरी टाइप हा पॅटर्न आहे ना, हा खूप प्रचंड भारी दिसतो हा पॅटर्न। त्याच्यावरती वर्क पण आहे आणि ही जी ज्वेलरी टाइप पॅटर्न होता ना तो हा प्रचंड सर्वांना आवडलेला। माझ्या एंगेजमेंटची साडी एवढी सर्वांना आवडलेली आणि त्यावेळेस ती नवीन साडी होती, म्हणजे अशा ट्रेंडमध्ये ती पहिल्यांदा साडी आली होती आणि मला ट्रेंडिंग साडीच घेतली होती आणि मला अक्षरशः ही साडी ना माझ्या एंगेजमेंटमध्येच बघायला भेटली। मला माहिती नव्हतं मला एंगेजमेंटसाठी कोणती साडी घेतलेली आहे आणि त्यावेळेस व्हॉट्सअप वगैरे जास्त नव्हतंच, त्यामुळे मग ते फोटो वगैरे पाठवणं असं नव्हतं। मग तेव्हा मी बघितलेली, पण मला सगळे बोललेले की साडी खूप छान घेतली आणि ह्याची अशी बॉर्डर आहे आणि खाली असं पॅटर्न आणि ही ग्रीन कलरची साडी आहे। वरती जी बॉर्डर आहे ती अशी नाजूक आहे, शिवाय ह्याचा जो ब्लाउज आहे ना तर याचं कॉम्बिनेशन पण बघा ना किती छान ठेवलंय। ग्रीनला असं चॉकलेट मरून कलरचं कॉम्बिनेशन ठेवलंय आणि याचा पदर दाखवते मी तुम्हाला। हे बघा हे असा भरगच्च पदर आहे, त्यामुळे या साडीला इतकं हेवी वेट आलेलं आहे ना, अक्षरशः हातामध्ये घेतली तरी सुद्धा जड वाटते आणि त्यामुळे नेसायला नको वाटते, पण जेव्हा नेसेल ना ही साडी तर त्याचा लुक अप्रतिम येतो। तुम्हाला याचे फोटो पण मी काही दाखवते या साडीचे, मी नेसलेले साडीचे, आणि खूप कमी वेळा नेसले त्यामुळे मी हिला धुतलेली नाही आहे। आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते, त्याच्यावरचा ब्लाऊज पण मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवला होता। हे बघा हा ब्लाऊज आहे। त्यावेळेस ना माझ्या लग्नाच्या वेळेस ना असं खूप वेगवेगळे पॅटर्न मिक्स करायची खूप स्टाईल होती, फॅशन होती आणि या ब्लाऊजला कपड्यालाच ऑलरेडी बघा इथं असं मरून आणि हे ग्रीन अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन होतं। अशा पद्धतीनं मध्ये ना माझ्या काकीने स्टिच केलेला ब्लाऊज आहे, म्हणजे माझी चुलती आहे ना, तर चुलतीनं माझी छोटी चुलती, तर तिने ही ब्लाऊज स्टिच केलेला आहे। मला ब्लाऊज वगैरे खूप आवडतं, सगळं आवडतं या साड्यांमध्ये। फक्त त्यावेळेस कसं झालेलं की हे कटोरी ब्लाऊज शिवलेले आहे त्यामुळे ते नको वाटतं, पण तेव्हा ती फॅशन होती कटोरीची, तेव्हा प्रिन्स कट वगैरे एवढं चालत नव्हतं। त्यानंतर मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते, ती माझ्या तांदळाची साडी आहे। लग्नामध्ये मी ही वेअर केली होती साडी आणि ही अशी माझी ती तांदळाची साडी आहे। ही लग्नामध्ये मी घातलेली, त्यावेळेस मला साडी पण नेसता येत नव्हतं, मी भरपूर मला वाटतं स्मितानं वगैरे कोणी हेल्प करून मला ही साडी नेसवलेली। ही सुद्धा अगेन जड आहे साडी, याच्यावरती सुद्धा हा बघा कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनच होतं, तेव्हा जास्त कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन चालायचं आणि त्यावेळेस पैठणी किंवा अशा पद्धतीच्या काठपदरच्या ज्या हलक्या फुलक्या अशा साड्या टाईप नव्हतं किंवा त्यावेळेस हेवी ब्लाऊज वर्क असं काहीच नव्हतं। त्यावेळी जसा ट्रेंड होता, जसा पॅटर्न होता त्या पद्धतीच्या मला त्यांनी साड्या घेतल्या होत्या आणि ही सुद्धा साडी घेताना मी नव्हते, कोणतीच साडी घेताना मी नव्हते, कारण ह्या सगळा बस्ता मुंबईला निघालेला आणि त्यावेळेस माझी एक्झाम चालू होती टी-वायची, मी लास्ट इयरला होते। तर हिचे पण तुम्हाला दाखवते बघा, हा आहे याचा पदर आणि याचा पण अगेन भरगच्च पदर आहे बघा, कॉम्बिनेशन तुम्ही बघाल
हे बघा आतमधून ही अशा पद्धतीची साडी आहे. याच्यावरती पण वर्क आहे, सगळं डायमंड वर्क आहे बघा. एवढं छोटं छोटं सुद्धा इथे डायमंड वर्क आहे, त्यामुळे ही पण साडी हेवी आहे. हिची बॉर्डर अशी आहे वेल वेल. त्यावेळेस बघा हा पॅटर्न जास्त होता वेलचा. आणि बघा याच्यावरती असे वेल आहेत, खाली वेल पॅटर्न होता. त्यावेळेस वेलच्या डिझाईन जास्त चालायच्या. आणि इथे पण वेल वेलच आहेत, हे पण वेल वेलच आहेत. आणि याचं कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन होतं, मला छान वाटलेलं. पण मला असं वाटत होतं की कदाचित ह्याच्यामध्ये वेगळा शालूसाठी कलर घेतला असता तरी पण भरपूर छान दिसला असता, असं मला त्यावेळेस खूप वाटलेलं. शालूचा हा कलर असा मला नको होता, पण इट्स ओके. त्यावेळेस कारण आता ते आपल्या घरातली मोठी माणसं वगैरे सगळे गेले होते आणि हा कलर चॉईस केला होता. शिवाय त्यापेक्षा मला नाही याच्या ब्लाऊजचा कलर जास्त आवडला. तर हा जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे ना बघा, हा पण माझ्या काकीने शिवलेले. सगळे ब्लाऊज लग्नातले काकीने शिवलेत. पण ब्लाऊज बघा ना किती मस्त आहे. याच्यावरती काही आरी वर्क वगैरे केलेलं नाही, हे ऑलरेडी ब्लाऊजचं वर्क आहे. आणि मागे सुद्धा इतकं भरगतचं वर्क होतं, कारण एवढ्या महाग साड्या म्हटल्यावर त्याच्यावरती वर्क तर येणारच. आणि हा अशा पद्धतीने आम्ही स्टिच केला होता ब्लाऊज काकीने, आणि आम्ही दोघींनी मिळून या डिझाईन ठरवल्या होत्या. कारण ब्लाऊज शिवताना मी होते त्यांच्यासोबत, कारण बस्ता अगोदर काढलेला आणि त्याच्यानंतर मग हे ब्लाऊज वगैरे शिवलेले. तेव्हा मी मुंबईला आलेली काकींकडे. आणि मग हे अशा पद्धतीचं ह्याला बघा हेवी वर्क आहे. मागे सुद्धा साडी ना मी साधारणतः 2-3 वेळाच नेसले, कारण एवढ्या हेवी साड्या आपण नेसत नाही. आणि जशा ट्रेंड येतो तशा पद्धतीच्या आपण साड्या घेतो, तशा पद्धतीच्या साड्या घालतो. एकदा ट्रेंड गेला की मग त्या साड्या तशाच पडून राहतात. त्यामुळे मी जास्त त्या ट्रेंडला फॉलो करत नाही. जे नॉर्मली जे कुठेही चालतील अशा पद्धतीच्या साड्या जास्त करून घेते. या साडीची प्राइस पण मी तुम्हाला सांगते. या साडीची प्राइस आहे 12,000 रुपये. आणि त्यावेळेस मला पण असं झालेलं की तांदळाची साडी 12,000 रुपयाची निघाली. कारण जेव्हा ह्याची साडी निघालेली ना, असं एंगेजमेंटची साडी निघालेली त्यावेळेस ती 8,000 रुपयाची निघालेली. ह्याच्यावरूनच मी विचार केलेला की तांदळाची साडी आरामशीर 10,000 क्रॉस करेलच, कारण त्याच्यापेक्षा भारीतली आणि हेवी साडी घेणार ते. आपल्याकडे कशी पद्धत असते की नवऱ्यांच्या कपड्यांचे जे पैसे असतात तर ते आपल्या आई वडिलांनी द्यायचे असतात, आणि आपल्या कपड्यांचे म्हणजे नवरीचे ते नवऱ्याच्या तिकडचे भरतात, आणि नवऱ्याचे तिकडचे नवरीच्या इकडचे भरतात पैसे. तर असं असतं, त्यामुळे साड्या पैसे ते त्यांनीच ऑब्व्हियसली भरले होते. त्यानंतर बघा माझ्या हळदीची साडी तुम्हाला दाखवते. हळदीची पण साडी ना छान होती. आता हळदीला म्हटलं की पिवळाच कलर येतो. त्यावेळेस मला काठपदरची साडी घेतली नव्हती, तेव्हा डायमंडची जास्त फॅशन होती, त्यामुळे ही डायमंडची अशी साडी मला घेतलेली. आता व्यवस्थितच दाखवते तुम्हाला. तर ही आहे माझ्या हळदीची साडी. येलो कलर मस्त आहे याचा कलर. आणि याच्यावरती पूर्ण सगळं बघा, ह्याच्यावरती पण छोटे छोटे डायमंड्स आहेत, म्हणजे डायमंड कोणत्या साडी सुटलेली नाहीयेत. आणि हे अशा पद्धतीचे होते. आणि ह्याच्यावरती ब्ल्यू कलरचे असं वर्क आहे, आणि त्याला ह्याच्यामध्ये ना हे वेल्वेट आहे, वेल्वेट आतमध्ये अक्षरशः. आणि हे बाजूने मणी आणि हे डायमंड, त्यामुळे ही सुद्धा साडी इतकी हेवी आहे ना. ह्याची बॉर्डर तुम्ही बघाल का, ही अशी बॉर्डर आहे, आतमध्ये मणी वर्क आहे, शिवाय याच्यामध्ये टिकली वर्क पण आहे थोडंफार, आणि डायमंड पण आहेत, वेगवेगळ्या कलरचे डायमंड पण ह्याच्यामध्ये होते. आणि ही अशी माझी हळदीची साडी. ह्याची बॉर्डर छान आहे, मध्ये काय नाही, मध्ये सिंपल आहे, कुठे तर अशी डिझाईन आहे. आणि ह्याचा पदर बघा, हा हे बघा हे असा पदर आहे. पदरचा पण हे असंच पूर्ण हे अशा पद्धतीचे पदर आहे. डायमंडमुळे आणि मनी वर्कमुळे ना ही साडी खूप हेवी जाते, खूप हेवी जाते. हे बघा हे अशा पद्धतीचं तुम्हाला दाखवायचंच म्हटलं तर ना, घातली तर ना अशी वन पिनला वगैरे मस्त वाटते. पण ह्याच कोणत्याच साडीची मी वन पिन करू शकत नाही, कारण अगेन ही कटोरी ब्लाऊज शिवलेले आहेत, त्यामुळे याचं वन पिन कोणत्या साडीच होत नाही आहे. आणि ह्या साडीची पण प्राइस मला वाटतं साधारणतः 3,000च्या आसपास काहीतरी होती माझी ही हळदीची साडी. याचा ब्लाऊज आम्ही अशा पद्धतीने शिवलेला. त्यावेळेस लेस बीस खूप फॅशन होती. आता बघितलं तर खूप हसायला येतं की आपण इतके वेगवेगळे पॅटर्न वगैरे केले होते त्यावेळेस, कारण सध्या पॅटर्नच्या डिझाईन किंवा जे जास्त पॅटर्न आहे, जे गिचमिट डिझाईन आहेत ते आता सध्या चालत नाहीये जास्त. तर अशा पद्धतीचे आम्ही पॅटर्न केलेले. आणि हे सगळे लटकन वगैरे आहेत ना, तर ते आम्ही दादरवरून आणलेले. मी आणि काका आमची सर्व फॅमिली गेली होती ते दादरवरून लटकन आणायला. म्हणजे जे पण आमची थोडीफार शॉपिंग होती, माझी ज्वेलरी वगैरे आम्ही तिथून दादरवरूनच घेतली होती. मी खरं तर शॉपिंगसाठी गावावरून आले होते आणि ब्लाऊज पण शिवायचे होते. मग हे माझ्या साईजने त्यांनी काकीने शिवले होते. आणि तेव्हा कसं लॉंग स्लीवच्या ब्लाऊजचं फॅशनच नव्हती, हे सगळे हाफ स्लीव्ज. तुम्हाला कुठलाही माझा ब्लाऊज दिसेल बघा हाफ स्लीव्ज मध्येच आहे. ही माझी सर्वात आवडती साडी होती लग्नामध्ये, जे म्हणतात ना आपण वरातीची साडी असते तर ही. कारण ह्याचा कलर मला प्रचंड आवडलेला, खूप छान कलर. आणि ह्याची डिझायनिंग सुद्धा तुम्ही बघाल, इतकं नाजूक डिझाईन आहे, नाजूक डायमंड वर्क आहे, आणि खूप प्रोफेशनल वाटायची ही साडी मला.
मस्त वाटायची. याचा कलर राणी कलर, कारण हे सगळे कलर आहेत ना हे एवढे माझ्या एवढ्या चॉईसचे नव्हते की जी मला ही साडी बघितल्या सगळ्या साड्यांवरचा जो हे होता मला हे झालेलं की हे कलर असा का घेतला, हिची डिझाईन अशी का थोडीफार अशी का आहे, हे सगळं माझ्या मनातून गेलं. कारण ही साडी जेव्हा मी बघितली नाही, ही पण अशीच आहे, पूर्ण डायमंड वर्क आहे. याचा बॉर्डर तुम्हाला दाखवते आणि हा ह्याचा पदर आहे बघा. ते बघा ही आता दाखवताना कॅमेरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं, जसं तुम्हाला याचा कॅमेरामध्ये कलर दिसतोय ना अगदी तसाच कलर आहे या साडीचा. राणी कलर आहे प्रॉपर आणि असं पदरला पण असं पूर्ण डायमंड आहे. अशा टाईपची ही साडी आहे. खूप आवडते मला, खूप, अजूनही खूप आवडते. पण याची एक मिस्टेक झाली की लग्न झाल्यानंतर जेव्हा मी कोणत्या तरी फंक्शनला नेसली होती ही साडी आणि त्याच्यानंतर ही साडी वॉश केली गेली घरी, त्यामुळे ह्याचं थोडंसं फिनिशिंग गेलं. कारण हे जे डायमंड आहेत ना ह्याचं थोडं फिनिशिंग गेलं आणि त्यामुळे मला ही साडी मग आता बाहेर कुठं नेसायला नको वाटते. आता जरी तुम्हाला कॅमेरामध्ये ह्याचं जे फिनिशिंग वगैरे जर चांगलं दिसत असेल ना तरी पण एवढं फिनिशिंग राहिलेलं नाहीये. म्हणजे याचा बाकी काहीच नाही, पण फक्त जो पॉलिशपणा होता ना याचा तर तो थोडाफार कमी झालाय. त्यामुळे ही मला नेसायला कोणत्या कार्यक्रमाला नको वाटते. पण मला अजून ही साडी खूप आवडते, खूप आवडते याचा कलर. आणि ह्या साड्या चॉईस करायला माझी काकी वगैरे गेलेल्या, माझी आई वगैरे नव्हती तेव्हा आपण बस्त्याला वगैरे गेली. कारण माझे मुंबईला काका राहतात तर त्यांनीच हे दोघांनी चॉईस केलं होतं हे सगळं असं मटेरियल. आणि सासरची मंडळी होती त्यांच्यासोबत. हे बघा हे इतका भारी लुक देते ना, अजून पण इतका रिच लुक देते. याच्यावरती आपल्याला काहीच एक मोठे कानातले डायमंडचे घातले की बस झालाय आपला याचा लुक. अशा पद्धतीची ही साडी आहे आणि याचा सुद्धा ब्लाउज अगेन असाच कटोरीचा आहे. याला आम्ही जास्त काही फॅन्सी केलं नव्हतं कारण ऑलरेडी ही हेवी होता, डायमंड होते. याला आमच्या काकीनी ना मागे फक्त अशी एक लेस लावून दिलेली आणि यांचे गळे आहेत ना तर ते छोटेच ठेवलेले मागून. त्यांच्या पट्ट्या बघाल तुम्ही छोटे ठेवलेले आहेत. आणि अगेन हा पण छोट्या स्लीवचाच ब्लाउज आहे बघा. आता ह्याचं तुम्हाला दिसेल पण इकडून हे थोडंफार वगैरे निघायला लागलेलं आहे. आणि ही अशी साडी आहे आणि याला एक मोठी लेस लावलेली आणि याच्यामध्ये याला मला वाटतं नॉड पण लावले. कारण तेव्हा ना माझे ब्लाऊज असे पडायचे आणि आपण कसं पहिल्यांदा ब्लाऊज घालत असतो ना तर आपल्याला असं ते टोचल्यासारखं किंवा टाईट वगैरे नको वाटतं. म्हणून आपण कसे लूज ब्लाऊज ठेवण्याच्या नादात असतो. त्यामुळे मग आपल्याला ते नॉड लावावेच लागतात, नाही तर मग ब्लाऊज इथून गळतात पूर्ण, आपल्याला टाईट जमत नाही. म्हणून मी सगळ्या ब्लाऊजला नॉड लावून घेतले होते आणि सगळ्यांचे लटकन वगैरे तिथूनच आणलेले दादरवरून. ही साडी सुद्धा अगेन 3,800 म्हणजे 4,000च्या आसपास ही साडी होती. म्हणजे माझा बस्ता बघा टोटल किती गेला होता. तर मंडळी ह्या होत्या माझ्या लग्नातल्या साड्या. या सर्वांना ड्राय क्लिनिंग करून आणायचं आहे मला, व्यवस्थित करून आणायचं आहे आणि त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आहेत. कारण ह्या जास्त नेसल्या जात नाहीयेत पण खूप महागड्या साड्या असल्यामुळे त्या अशा त्यांना खूप जपून ठेवावं लागतं. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपला व्हिडिओ एन्जॉय करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.